10 मार्चला गिरणी कामगारांचं आंदोलन झालं मुंबईमध्ये, काय सांगाल? 10 मार्चला मुंबईमध्ये सगळे कामगार जमा झाले होते. त्यांची मागणी आम्हाला मुंबईतच घरं पाहिजेत आणि त्यासाठी त्यांनी या मोर्चाला सगळ्यांनी खेड्यापाड्यातून सगळीकडून लोक त्या ठिकाणी जमा झाले होते. शासनाला निवेदन दिलं होतं की आम्हाला मुंबईमध्ये घरं मिळू शकतात, आम्ही ती ठिकाणं दाखवली त्यांना कुठे कुठे मिळू शकतात ते. त्याच्यामध्ये सेंच्युरी मिल आणि खटाव मिलमध्ये नुकतेच कोर्टाचे निर्णय आले. सेंच्युरी मिलची 6 एकर जागा जी आहे ती महापालिकेच्या ताब्यात आली. त्याच्यामुळे त्या ठिकाणी काही सेंच्युरी मिलच्या कामगारांच्या चाळी आहेत, त्या चाळीतल्या लोकांना त्याचं डेव्हलपमेंट होत असताना तिथे एक पैसा वाढवून त्या ठिकाणी घरं आणि उरलेल्या जागेमध्ये कामगारांसाठीच घरं झाली पाहिजेत. त्याचबरोबर खटाव मिलची जी जागा आहे ती वनथड मिळालेली आहे. अजूनही लीजची जमीन आहे त्याची वनथड मिळालेली नाही, ती मिळाली तर त्या ठिकाणी संपूर्ण कामगारांनाच घरं बांधा अशा पद्धतीचं उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्या NTCच्या मिलच्या जागा, NTC मिल बंद आहेत त्यांची जी जागा आहे तीसुद्धा आपण केंद्राला हे करून त्या ठिकाणी मुख्य सचिवांना सांगितले की तुम्ही स्वतः याच्यामध्ये केंद्राला भेटून त्या बाबतीतला निर्णय घ्यावा. त्या ठिकाणी सुद्धा कामगारांचे घरं होऊ शकतात. आणि या चाळीच्या आहेत इतर मिलच्या सगळ्या मिळून जवळजवळ 11 ठिकाणी चाळी आहेत आणि त्या चाळीला डेव्हलपमेंट केलं, त्याचं पुनर्वसन केलं तर त्या ठिकाणी सुद्धा एक पैसा वाढवला तर अधिक कामगारांना घरं मिळू शकतात, तिथे ते दिली पाहिजेत. शिवाय ट्रान्झिट स्कॅम जे आहे ते ट्रान्झिट स्कॅम आता मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात होतं, आता तशी आवश्यकता नाही आहे. तर त्या ठिकाणी ते ट्रान्झिट स्कॅम जसं खाली होईल तसं ते कामगारांना घरं द्या, गिरणी कामगारांना. आणि दुसरं की त्यांनी सांगितलं SRS स्कीम आहे, रिपेरिंग बोर्ड आहे किंवा हाऊसिंग बोर्डच्या ज्या वसाहती आहेत त्या ठिकाणी आता डेव्हलपमेंट होतं आहे, तर ते डेव्हलपमेंट होताना त्या ठिकाणी एक पैसा वाढवलं तर गिरणी कामगारांना मुंबईमध्ये घरं मिळू शकतात. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं जे शेलू आणि वांगणीचं मध्यंतरी सरकारने जे काही GR काढला होता त्या संदर्भात ज्यांना कोणाला शेलू वांगणीला जायचं असेल ते जातील. त्याचबरोबर दुसरे आणखी जे प्रोजेक्ट होते शासनाचे जे नवी मुंबईमध्ये किंवा पनवेल आणि ठाणा म्हणा अशा ठिकाणी जे चालू होते त्या ठिकाणी सुद्धा ज्या लोकांना तिथे घरं घ्यायचे तर उदाहरणार्थ जसं आता नवी मुंबईमध्ये उलवे म्हणून एक पार्ट आहे जो एअरपोर्ट आता नवीन झाले त्याच्या बाजूला आहे, तर तिकडे ज्यांना जायचं असेल तर तिकडे जाऊ शकतात. तर अशा पद्धतीने ज्यांना जिकडे जायचं तिकडे जातील, बाकीच्या सगळ्या लोकांना मुंबईमध्ये घरं मिळाली पाहिजेत. हा शासनाने आता आदेश दिलेला आहे, त्याची आता अंमलबजावणी करण्यासाठी 7-8 दिवसाची मुदत दिलेली आहे त्यांना. त्याप्रमाणे आपल्या हातात तसं GR मिळतो किंवा मिनिट्स काय देतात ते बघू. आता आपण जे देतील ते आपण त्या पद्धतीने त्यांच्या शासनाशी आपण सतत यापुढे संपर्कात राहणार आहोत. आणि जर शासनाने एवढं हे करून सुद्धा मुंबईमध्ये जर कामगारांना घरं दिली नाहीत आणि रखडवून ठेवलं, गेली 25 वर्ष आमचे कामगार जे आहेत ते घराची प्रतीक्षा करत आहेत. त्याच्यामध्ये अनेक कामगार जे आहेत ते मृत्युमुखी पडलेले आहेत आणि आत्ता जे आहेत जिवंत त्यांचेसुद्धा हाल बरोबर नाही आहे, त्यांना चालता येत नाही, ढोपरं त्यांची खराब झालेली आहे, कोणाचा मनका गेलेला आहे. अशा पद्धतीने ह्या अवस्थेत कामगार याही परिस्थितीत घरासाठी म्हणून आज या ठिकाणी मुंबईमध्ये ते 10 मार्चला आले. त्यामुळे शासनाने मिटिंग घेऊन हा निर्णय केलेला आहे. हा अंमलात आणून कालबद्ध कार्यक्रम लवकरात लवकर ही घरं बांधून कामगारांना द्यावी, आणखी कामगारांना प्रतिष्ठित ठेवू नये असं आम्हाला वाटतंय. एकूण किती कामगारांना घरांचे प्रस्ताव आहेत कामगारांचे? आता कामगार 1.5 लाख घरांच्या प्रस्तावासाठी त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायला सांगितले. ऑनलाईन फॉर्म भरून जवळजवळ 1,25,000 लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेले आहेत आणि त्याचे तपासणी आता चालू आहे. काही लोकांना रिजेक्ट केलं. या बाबतीत आम्ही शासनाला किंवा म्हाडाला आम्ही किंवा लेबर कमिशनर ऑफिसमध्ये जाऊन आम्ही त्याची विचारणा करणार आहे की बाबा हे का रिजेक्ट केले, त्याचं कारण काय, हे कारणं तपासून घेणार आहे आम्ही. जर केवळ सर्टिफिकेट आणलं नाही म्हणून रिजेक्ट करत असाल आणि बाकीचे 2-4 पुरावे जर तुमच्याकडे दिले असतील तर त्यांना तुम्हाला नाकारता येणार नाही. एक कारण फक्त सर्टिफिकेटचं देतो, हे आम्ही त्या ठिकाणी म्हाडाला आणखी लेबर कमिशनरना समजावून सांगणार आहे. अजून काही कामगार अर्ज करणे बाकी असं समजतं काय? आता काही त्यावेळेला 3 वेळेला संधी दिली होती शासनाने. 2012, 2016ला पण संधी दिली होती, 2 वेळा 16ला दिली. परंतु त्यातूनही बरेचसे लोक खेडोपाडी राहणारे होते, लांब राहणारे होते, त्यांना माहिती पुरली नाही, पर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही. असे काही कामगार आहेत, 1-2-4 हजार कामगार असतील, त्यांना देखील पुन्हा फॉर्म भरून
घ्यावं अशी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे. कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे काही कामगार यातून वंचित राहणार अशी चर्चा आहे, काय सांगाल? तर तेच जे 2-4 हजार लोक त्याच्यामध्ये असतील त्यांना परत एक संधी द्यावी फॉर्म भरायला असं आम्ही शासनाला सांगितलेलं आहे. साहेब, आपण जो मोर्चा काढला होता त्या मोर्चाकडे शासनाने किंवा सत्ताधारी पक्षापैकी कोणी भेट दिली होती का? हा निश्चितच मोर्चाला विरोधी सत्ताधारी पक्षाने कुणी भेट दिली नाही, परंतु विरोधी पक्षातले जे काही आमदार होते ते आले होते. ते जे आहेत संपूर्ण मुंबईमध्ये राहणारे आहेत किंवा ज्यांना कामगारांबद्दल काही थोडं तरी ज्याला आपण जाण आहे असे लोक त्या ठिकाणी आले होते आणि त्यांनी निश्चितच आम्हाला कामगारांना चांगला सपोर्ट दिलेला आहे. आणि त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाचे जरी आले नाहीत तरी कामगारांचा हट्ट होता की आम्हाला घर मिळेपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, शासनाने त्याचा GR काढला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर मग पोलीस रात्री उशिरा 10 वाजता आले आणि ते सांगितलं बाबा असं आहे की तुम्हाला तिकडे यावं लागेल. आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही येऊ आणि त्या पद्धतीने आम्हाला घेऊन गेले ते ठिकाणी शिष्टमंडळ. आम्ही भेटलो त्यांनी सांगितलं आपण उद्या बसू. तर त्या पद्धतीने दुसऱ्या दिवशी बसताना आले पण तिसऱ्या दिवशी आम्ही बसलो त्यांच्याबरोबर आणि ती चर्चा झाली. त्याच्यामध्ये हे जे आता मी तुम्हाला सांगितलं अगोदर ते सगळे निर्णय जवळजवळ झालेले आहेत. आपण सांगितलं मागाशी की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची आपली चर्चा झाली, काय नेमकी बैठकीत निर्णय झाला? ते आता मी तुम्हाला सांगितलं ना, जे आता जसं SRAची आहे, SRA रिपेअरिंग बोर्ड आहे, हाऊसिंग बोर्डच्या ज्या पाल्या आहेत त्या ठिकाणी 1 पैसे वाढवायचं. गिरणी कामगारांच्या चाळी ज्या आहेत व गेले 100 वर्षापासून इथं राहणारे लोक आहेत त्यांचे पिढ्यानपिढ्या त्या या ठिकाणी राहिलेले आहेत, त्या ठिकाणी 1 पैसा वाढवून दिला तर त्या ठिकाणी घरं मिळू शकतात. शिवाय ज्या काय आता सेंचुरी मिल आहे, खटाव मिल आहे किंवा NTCच्या ज्या जागा आहेत मिल बंद आहेत ह्या ठिकाणी सुद्धा कामगारांसाठी घरं होऊ शकतात ताबडतोब केलं तर. अशा पद्धतीच्या सूचना सगळ्या केल्या त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत.